बच्चे असले कलाकार आहे, गावठी आहे. हां. आणि गावठी म्हणजे आता तुम्ही बकासूरची तर बरीच बघेल तुम्ही स्पीड आणि ते. हां. गावठी म्हणल्यावर मग गावठीचं लय वेगळं नादच वेगळं असतं त्याचं. 3 फेऱ्यात तुम्हाला पण हसू आलं का? आम्हाला पण असं आलं, आमच्या दारावर जे माणसं होते ना, हां. ते म्हणे बरेच म्हणे इकडले लोक आता गिर गाईतलं गिरच म्हणू लागले म्हणे त्याला. बरं. हा म्हणलं म्हणू दे आता पब्लिक आहे त्याचं काय. बरोबर आहे. पब्लिक बोलती है उसको क्या करना हा है. उसको क्या करने का. बरोबर आहे. हां. किस-किस के मुँह पे हाथ की लगाएंगे. हां, मग पण आता तेव्हा पळाला ना, हां. मग बरेच जण लाल बादशाह, लाल बादशाह असा चर्चेत झाला. ज्या नमस्ते मित्रांनो, आपण सध्या आहोत कानाडवाडी येथे संपन्न झालेल्या आदत चॅम्पियन मैदानामध्ये. या मैदानामध्ये आज सुंदर असं एका आदतनं जोडीनं नाव केलेलं आहे. मित्रांनो, सोने आणि त्याच्या जोडीला पळाला लाल बादशाह आणि सम्राट सुद्धा आज फायनलच्या गुलालाचा मालकरी ठरलेला आहे. आपल्या समवेत हबीबभाई. हबीबभाई नमस्ते. नमस्कार. काय सांगाल आजचा आनंद कसा आहे? आज जवळपास 3 बैल तुमची फायनलच्या हो. गुलालाची मानकरी ठरली. चारही बैल चार. आमच्या घरचेच होते. हां. चारही गुलालाच मानकरी झाले. बरं, काय लाल बादशाह आणि सोन्यानं एक केला. हां. आपल्या सम्राटला थोडा मार लागला ना, बैल 3च पायावर पळाला. बरं. बैलाला पळायचं नव्हतं, पण मातीच रान होतं म्हणून पळून घेतला मी फायनलला. हां. लय बैलाला तकलीफ म्हणजे ते 3च पायावर आहे बैल. बरं बरं. हो. त्याच्याबरोबर कोण होतं पहिरेकरी? तेच आपला बाईजाच होता, घरचीच घरचीच गाडी हो. बाईजा आणि सम्राट हो. आणि त्याच्याबरोबर लाल बादशाह बरोबर सोन्या. हो, सोन्या. लाल बादशाहच्या विषयी काय सांगाल? त्याचे मालक कुठले आहेत काय? ते आमच्याकडेच आमच्या गावाचे भावकीचे आहे ना आमची. बरं बरं. हो. त्याची लय चर्चा झाली, नक्की कुठल्या जातीतला आहे? बरंच समालोचक विचारत होते. त्यो लाल बादशाह म्हणजे आपल्या गावठ्या जातीतलाच आहे त्यो. बरं, एवढं कसं काय स्पीड हळीकर म्हणजे मग तिकडे नंबरात पळतो ते बैल, तसं काही नाही. किती वय आता त्याचं? अजून 11 वर्ष दात लावित नाही त्यो. होय का? 1 वर्ष या सीझनला पर्यंत दात लावित नाही त्यो अजून. म्हणजे ते आदत म्हणजे दहशत करत असतो म्हणायचं. हो. मित्रांनो, अतिशय दिसायला एकदम साधा आणि तुम्ही जर फायनलचा फेरा बघितला, गट किती होता त्याचा? गट पहिल्याच गटात पळाला त्यो. पहिल्या 1 नंबरच्या 1 नंबरच्या गटात. आणि नंतर सेमी किती होता त्या? सेमी 5व्या सेमीत होता त्यो. 5व्या सेमीत. हा. आणि फायनलला किती वेळा ताशानं पळाला? ते फायनलला बी 5 का 6 नंबरचा. 6 होता. बरं. आणि तुमचं फायनलला काय गोळ झाला होता का? कसा काय म्हणजे काय? फायनलला म्हणजे बैलालाच तकलीफ होती, आम्हाला पळायची नव्हती गाडी बरं. सम्राटची आणि त्याची, पण आता मी आणलं थोडं मातीच राणी घेतली पळून. बरोबर. नाही नाही, निकालाच्या संदर्भात पण काहीतरी ऑब्जेक्शन आलं होतं तुमचं. निकालाच्या संभाळ म्हणजे ते गाड्या मागून 4 गाड्या येत्या आणि ते आम्हाला लगेच 6 नंबर देते. म्हणजे मी आणलं तुम्ही आम्हाला 5 तरी द्या ना. बरं, 6 नक्की का बरं देता? नक्की काय झालं मग तिथे? म्हणजे ते थोडं त्याच्याकडूनच चुकलं होतं, निकाल माग पुढे. बरं, म्हणजे लिखापडीत चुकलं होतं का हो. काय झालं होतं? आणि निकालात पाहतानाच चुकलं त्याच्याकडून. बरं बरं. हा. आणि नंतर लिखापडीत पण ही झाली. हो, मग त्याने निकाल दुरुस्त केला. हा. मग 4 नंबर दिला. बरं, समाधानी सगळे याच्यावर. हो, अभिनंदन आहे सर. बरं, चालते, धन्यवाद. मित्रांनो, तुम्ही आता मगाशी हबीबबाईंची मुलाखत पाहिली आणि आता ज्या बैलाची खूप चर्चा झाली आजच्या ह्या मैदानामध्ये, जवळपास 600 गाड्यांच्या दरम्यान गाड्या या मैदानामध्ये सहभागी झाल्या आणि जवळपास 70 गट या मैदानामध्ये संपन्न झाले. आता आपण वळूयात ह्या लाल बादशाहकडे. दादा, काय सांगाल, हा कुठला आहे लाल बादशाह? हा लाल बादशाह आपल्या गावरान गाई जे येते ना, हा. त्या जातीतला गावठी बच्चा आहे तो. बरं, किती वय आहे आता त्याचं? त्याची वय 13 महिन्याची वय आहे. 13 महिन्याची. दात नाही अजून लावले? दात अजून 2 वर्ष लावणार नाही तो, हो. आमच्या समाज बच्च्याच्या हिशोबाने. बरं, कसं काय एवढं तुम्ही ठामपणे सांगताय की दात लावू शकत नाही 2 वर्ष? कारण का तो आपल्या डोळ्यात देखता बच्चा आहे तो. समज ले बी झाले तर 13 महिन्याच्या आतलाच बच्चा आहे तो. होय. ले आणि झाले बैल 2.5, 3, 3.5 वर्षात दात लावतात काही. बरं. आणि त्याच्यामुळं एवढं स्पीड काय आहे त्याला? तेवढं स्पीड तो बच्चा असले कलाकार आहे, गावठी आहे. हां. आणि गावठी म्हणजे आता तुम्ही बकासूरची तर बरीच बघेल तुम्ही स्पीड आणि ते. हां. गावठी म्हणल्यावर मग गावठीचं लय वेगळं नादच वेगळं असतं त्याचं. 3 फेऱ्यात आज पहिल्यांदाच आला का? नाही, याच्या अगोदर त्यांनी आमच्या भागात 2-3 मैदान आणि गाजवले. इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पहिल्या वेळेस आला. पहिल्या वेळेसच आला तो. याच्यात आलता फॉर्च्युनरच्या मैदानाला आलता. हां. मोठ्या देवात पळाला होता. बरं, किती वेळ गटात पळाला होता त्या मैदानात? त्या श्रीनाथ? मैदानात मला वाटतं 11व्या गटात पळाला होता. बरं. गाडी आणि नेलती. पहिल्याच मैदानाला पहिली गाडी जिंकून नेली 3 डिलक्स. फेऱ्यात. हा, 3 फेऱ्यामध्ये. मित्रांनो, सोन्या लाल बादशाह बरोबर पळाला. हा, हा. तर काय सांगाल अजून? सम्राट पण पळाला तुमच्या घरातला, हो, बाईजा बी पळाला. घरातलाच बैल होता सम्राट. तुमचा आणि त्यांचे संबंध काय? भाऊ लागतात का? आम्ही चुलत भाऊ आहे, आम्ही सख्खे चुलत भाऊ. सख्खे चुलत भाऊ. हो. तुम्ही राहिला कुठं? आम्ही खेटूनच राहतात. बरं बरं. बैल पण शेजारी असतात. बरं, म्हणजे राजा आहे ते सगळी एकत्रच हा, असतात. एकत्रच आहे आम्ही. दुसरं म्हणजे लाल बादशाह कुठून घेतलेला आहे? लाल बादशाह ते आपल्या वडिलांनी आमच्या भागात सिल्लोड
म्हणून गाव आहे त्या भागातून घेतला होता. छत्रपती हा, संभाजीनगर सातारपती संभाजी. बरं. आणि दुसरं म्हणजे ह्याची खासियत सगळीजण बघायला जमा झाली होती याला, हं. म्हणजे त्याची खासियतच तशी आहे बागासारखी. हा. आमचा पूर्ण परिवार, बारीक मुलं, हा. लक्ष्म्या, हा. ते पण त्यांना सगळ्याच लय आवडीचं आहे, म्हणजे मारत नाही काही नाही. बर 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 म्हणजे बर. माणूस असला कोणी, मग त्याच्यामुळं त्याची खासियत आम्हाला लय आवडती. मारत नाही आणि एकदम नाही, शांत. लय शांत आहे. एका दाव्यानं खाली पण जातो, वर पण येतो एका जोरनं. बर, एका जोरानं. हा. आणि पळ मग पळताना एवढं कसं काय स्पीडने पळतोय? पळ त्याला समज भगवाननं त्याला पळ लय वेगळा दिला. पळाच्या वेळेस लयच येन पळता समज. देवाने आता पळ दिलाय त्याला. हा, आता या मैदानात आम्ही सकाळी त्याला घेऊन उतरलं. हा. बरेच लोक म्हणले गिर आहे, गिर आहे, गिर आहे, हा. काय पळना. हा. पण त्यांना समज आपल्याला माहित होतं पळतं म्हणून, आम्हाला हसू आलं आमच्या ड्रायव्हरला यायला. बर बर. ड्रायव्हर बी हसला. हसले म्हणे गिर घेऊन आले, गिर घेऊन आले. बर मग त्याच्यामुळे आम्हाला बी हसू आला. आणि मग तुम्हाला पण हसू आलं का? आम्हाला पण असं आलं. आमच्या ड्रायव्हर जे माणसं होते ना, हा. ते म्हणे बरेच म्हणे इकडले लोक आता गिर गायतलं गिरच म्हणू लागले म्हणे त्याला. बर. हा, म्हणलं म्हणू दे, आता पब्लिक आहे त्याचं काय. बरोबर है, पब्लिक बोलती है उसको क्या करना हा, है. उसको क्या करने का. बरोबर है. हाँ. किस किस के मुंह पे हाथ की लगाएंगे. हा, मग पण आता तेव्हा पळाला ना, हा. मग बरेच जण लाल बादशाह असा चर्चेत झाला. ज्या आम- मैदानात हसले हम्म. त्याच मैदानात त्याला शेवट जाताना फायनलला बादशाह म्हणले सगळे. हो, कसा काय अभिमान आहे. हा, चांगला अभिमानी. आणि बरं. आमच्या भागात बिन त्याचा रेकॉर्ड आहे. शंकरपटामध्ये बरेच कमीत कमी 21 नंबर केले पहिले. बर, शंकरपटात एवढे. शंकरपटामध्ये लय गती आहे त्याला. 1 नंबर मध्ये. आमचा आपल्या मोठ्या देवाचं नाव दिलं एका छोट्या देवा म्हणून. हा. त्या दिवशी चिमण्यामध्ये 2 नंबर केलता. बर. त्या देवासोबत पळतो तो बर. सेकंड काट्यामध्ये. सेकंद काट्यामध्ये. हो, सेकंड. आणि तिकडे मैदान गाजवलेत म्हणायचे बरेच मैदान 13 गाजवले. महिन्यात एवढी मैदान गाजवली ते. हो, लय मैदान. आम्हाला वाटत नव्हतं पहिलं ना, आम्ही सुद्धा म्हणलं त्याला असले बैल काय पळतील ते. बर. पण त्यांनी ते शंकरपटामध्ये बी रेकॉर्ड ब्रेक केला. हा. आणि सगळ्या समज आमच्या भागात संभाजीनगरवाल्यांचं सगळ्याचं मन जिंकलं ते. होय ना. हो. बरं, मित्रांनो, अतिशय सुंदर पळाला हा आजच्या कानाडवाडी या ठिकाणी संपन्न झालेल्या महाराष्ट्र चॅम्पियन मैदानामध्ये 1 नंबरचा मानकरी. जबरदस्त गाड्या आल्या होत्या मैदानात आणि सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. मग ह्याची जात कशात मोडते, गिरमध्येच का कशात? ती हा, गिरमध्येच मोडती. हा. पण ते समज आम्ही त्याला गावठी म्हणतो. गावठीमध्ये गावरान बैल कसा असतो आपला, हा हा. त्यामध्ये जातीतला आहे. देशी तो, देशी. देशी. बर. हो. तुम्ही कुठून घेतला? आम्ही याला सिल्लोड भागातून घेतला होता. सिल्लोड भागात. हो. आणि किती दिवसाचा असताना घेतला? आम्ही त्याला समज नाही, हा, 7 एक महिन्याचा असताना घेतला. 7 एक महिन्याचा. हा. त्याचा आणि आहार काय आहे? त्याला आहार 3 लिटर दूध आहे त्याला. हा. आणि थोडाफार गव्हाचा उंडा देतो त्याला. हा. गव्हाच्या उंड्यात काय काय असतं? नाही, काही नाही, बस एवढंच. एवढंच. हो, बाकी काही नाही त्याला. पण ते गाईच्या पिल्ल्यावानी त्याला सवय आहे. हा. आता दूध आणून त्याच्या पुढे ठेवला हा. का ते त्याच्या मनानं पिऊन घेतो. त्याला दूध बिना जमत नाही त्यांना. बर. पाण्यावानी मनानं पितो. त्याला पाजायचं काम नाही, काही नाही. बर. आपलं भांड्यामध्ये ओतायचं. काही काय आती ओंडा आपल्या समज आपण खायच्या भासणात त्याच्यात. हा. त्याला दूध बिना जमत नाही तर रेडेच मारतो त्याला. आरडतं बारीक गाईच्या पिल्ल्यावानी. अरे वा. हा, दुधाचा लय आहे त्याला. आता गेलं की दूध. आता कुठे थांबला होता मुक्कामाला? आता आपले शेशी आबा हा. सोप्यामध्ये. कटपळ त्या हा. ह्याच्या सुप्याच्या ज्या हा. अलीकडच्या बाजूला. त्यानं बरोबर. बी एवढं सहकार्य केलं. हम्म. त्याची अख्खी गाय आमच्या ताब्यात दिली. त्याला नवल वाटला काही दूध कसं पितो मला. 2 दिवसांनी तीट होतं, ते अख्खी गाय दिली त्यानं आमच्या ताब्यात. बर. आणि मग ते काय? काढा आणि पाजा म्हणे त्याला. बर 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 हा, बर. काही लाजू नका म्हणे, असं समजले सहकार्य केले आबाने. लय सहकार्य. हा. कुटुंबातीत कायम तुम्हाला सहकार्य करतं का? ह्या भागातले कोणी न कोणी लय सहकार्य करते. लय सहकार्य. हा, म्हणजे चांगले लोक आहे. हा. आणि आपल्याला बी त्याचं जेवढं सांगितलं तेवढं आपल्याला समज कमीच आहे. बरं. लय करते, एवढं आमच्या भागात नाही करत हम्म. कोणी कोणाचं. आज अख्खं बक्षीस सगळं घरी घेऊन चाललाय, वाटायचं नाही कोणाला? नाही, कोणाला वाटायचं हा? नाही. भारी आनंद आहे का? हा, आनंद चांगला. बर. आणि ती बी दुसरं बी 3 का 4 नंबर झाला आपल्याला? ते 4 नंबर 4 झाला नंबर त्याने. झाला. हा. बर. ती बी अख्खं बक्षीस घरी. हा, अख्खं बक्षीस घरी येते. बर बर. हम्म. वेगळाच समाधान असतं का अख्खं बक्षीस घरी नेताना? हा, मग समाधान तर वाटतच ना. आता समज कसं आहे, शेवटी पैसा आहे ना. बरोबर आहे. हा, समाधान वाटत. मग काय कोणी मागणी बिगणी केली का नाही लाल बादशाला? लाल बादशाहला बरीच मागणी झाली. मग शंकरपटात झाली का 3 फेऱ्यात झाली? शंकरपटात झाली आमच्या भागात. शंकरपटात किती झाली मागणी? ते काय आता सांगायचं सांगा ऑन रेकॉर्ड, खरं सांगा आपलं काय असेल ते. तर आमच्या शंकरपटामध्ये 21 लाखाला मागितलं. 21 लाखाला हा. मागितलं. आणि 3 फेऱ्यात 3 फेऱ्यात अजून एवढं इकडे चर्चेतच नव्हता. आजच चर्चा झाली. आता चर्चेत पहिल्या वेळेस आला, हा. 1 नंबर केला. 1 नंबर केला. हा. आजच चर्चा झाली रे. बर. हो.
चालतंय, तुमचं अभिनंदन. असेच तुमचे नंदी गुलाबात राहू. आणि तो नाराज होईल ना त्याच्याविषयी सांगा की सोन्याविषयी. ते आता त्याच्या संग बोला. तुम्हीच सांगा. तुम्ही डरावर बोला ना आमच्या डरावर. ड्रायव्हर या, किशोर भाऊ या. ते डरावर काही या भागात आले गुलालच करून जाते. किशोर भाऊ दूरकरी. हा, किशोर भाऊ दूरकरी सारखे किशोर भाऊ फॉर्च्युनर. फॉर्च्युनरचे मानकरी किशोर भाऊ दूरकरी. किशोर भाऊ नमस्ते. नमस्ते. काय सांगाल सोन्याच्या विषयी, काय सांगाल? सोने हे बघा शिस्तीत पळतो पहिला आणि टॉपला पळतो. टॉपला पळतो. हो, आणि दोन्ही खांदे बर पब्लिक ना आत ना बाहेर ना. बर. लाल बादशाला हसलो कोण हो सकाळी आल्या? आता हे बघा आपले फार म्हणजे आपण कंटिन्यू इकडे येतो आपण तर लखन देवाभाई असे मोठे बैल प्रसिद्ध म्हणजे खिलार जातीच घेऊन येतो. आणि आज आणला हा लाल गावरांमधून. हा. तर मला बरेचसे आता इकडे ओळखीचे आहेत, ते म्हणे किशोर भाऊ कोणती वस्तू ही नेमका आता. तर हसू आलं मला. तर पण त्यांनी सिद्ध करून दाखवलं बर. का बा आपल्याला हसले तर आपण एक नंबर करून जाऊ इथून. तुम्ही सगळे हसला, हो, सगळे हसत होते. मला पण हसू त्याला आलं. राग आला ना. हो, आणि त्याने ते करून हो, दाखवलं. त्यांनी सिद्ध करून दाखवलं का मी काही कमी नाहीये. मी कुछ कम नाही. हो. आणि ह्याच्याविषयी सोन्याविषयी काय सांगा? सोन्याचे सोने मालक कोण? सोने बघा, सोने यांचं जे आपलं तळेगावला तुमच्याच आहे का? देवाच्या दावणीतले बैल घरचे जोड त्यांची. घरचे जोड. 5 बैल आहे. बर बर. मोठा त्यातला- देवा VIP राणा, हा. एक छोटा देवा ठेवला हा. नाव. मोठ्या देवाच्या या बाबतीमध्ये एक सोने आणि लाल बादशाह. लाल बादशाह म्हणजे बैलं सगळी एका तुमची पाच हो, पाच पाच बैल आहेत. बर. म्हणजे एकाच घरी आज सगळा गुलाल गेलेला आहे. हो. म्हणजे जवळपास 4 बैल गुलालात राहिले असतील. हा, एक आपला सम्राट आणि बाईजान. बाईजान ते. बरं, चालतंय. तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. असंच धन्यवाद. कायम गुलालात राहा. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.